तर भारतीय संघाने आयसीसी T20 विश्वचषक 2024च्या स्पर्धेत फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून विजेतेपद पटकावलं। भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामना बार्बाडोस येथे खेळला गेला। मात्र आता मोठी माहिती समोर येते। चक्रीवादळ बेरिलमुळे टीम इंडियाच्या खेळाडूंना भारतात परतण्यास विलंब होऊ शकतो। भारतीय संघ आज बार्बाडोसहून रवाना होणार होता, पण आता चक्रीवादळ बेरिलने नियोजन बिघडल्याचं समोर येत आहे। त्यामुळे आज देखील बार्बाडोसहून भारतीय संघ भारतासाठी रवाना होण्याची शक्यता कमीच आहे। दरम्यान टीम इंडियाला हॉटेलवरच थांबण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। पुढील आदेशापर्यंत विमानतळ बंद असणार आहे। संध्याकाळी 6 वाजल्यापासून शहरात संचारबंदी लागू करण्यात येणार आहे, तर सर्व दुकानं आणि कार्यालये बंद असतील। बार्बाडोसमध्ये चक्रीवादळाची शक्यता आहे, त्यामुळे उड्डाणं रद्द करण्यात आल्याची माहिती आहे। संध्याकाळी बार्बाडोसमध्ये चक्रीवादळ आल्यामुळे विमान सेवा बंद करण्यात आलेली आहे, तर टीम इंडियाला भारतात परतण्यास विलंब होणार असल्याची शक्यता आहे। बार्बाडोसमध्ये चक्रीवादळामुळे विमानतळ बंद करण्यात आलेले आहे। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेश बागल आपल्या सोबत आहेत। महेश, काय अपडेट आहे? टीम इंडियाने अंतिम सामना जिंकल्यानंतर भारताकडे येण्यासाठी आपली तयारी सुरू केलेली होती। मात्र बार्बाडोसमध्ये चक्रीवादळ आलेलं आहे, जेणेकरून तिथल्या स्थानिक प्रशासनाने कर्फ्यू घोषित केलेला आहे। कुठल्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये आणि कमीत कमी नुकसान होऊन सर्व परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी प्रशासनाकडून पावलं उचलली गेलेली आहेत। तुर्तास तिथल्या जे विमानतळ आहे तिथली जी उड्डाणं आहे ती थांबवण्यात आलेली आहे, कारण चक्रीवादळाचं जी इंटेन्सिटी आहे ती फार मोठी असल्यामुळे या उपाययोजना करण्यात आलेल्या आहे। एअरपोर्ट बंद असल्यामुळे बरीच विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आलेली आहे। लँडिंग आणि टेक ऑफ रद्द करण्यात आल्यामुळे टीम इंडियाला त्यांच्या हॉटेलमध्येच थांबण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। जोपर्यंत परिस्थिती नियंत्रणात येत नाही आणि विमानतळावरून विमानं उड्डाण करण्याची परिस्थिती जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत विमानतळाचं जे कामकाज आहे ते थांबवण्यात आलेलं आहे। परिणामी भारतीय संघाला जे आज 1 जुलै रोजी भारतात येणं अपेक्षित होतं त्यास विलंब होत असून 2 जुलैपर्यंत भारतीय क्रिकेट संघ हा भारतात दाखल होईल असं सांगितलं जातंय। अगदीच धन्यवाद महेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।